समजा अशा 100, 200, 500, 1000 केसेस आपण पाहिले तर सगळ्यांनाच काही इन्फर्टिलिटी नसते. गर्भपिशवी अर्धी म्हटल्यावर ती अख्खी फॅमिलीच पूर्ण कोसळली. अर्धी गर्भपिशवी म्हणजे फुल स्टॉप नाही. सरोगसीला पर्याय आहे हे सगळ्यात. सरोगसी म्हणजे काय? आपण दुसऱ्याच्या गर्भपिशवीत वाढतो. जर आपण स्वतःची गर्भपिशवी सक्षम केली तर सरोगसीत कशाला पाहिजे? युनिकॉर्निएट युटरस असताना एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आउटकम येतात. प्रेग्नन्सी न होण्यापासून प्रेग्नन्सी ॲबॉर्शन ते प्रीटर्म डिलिव्हरी, तर काही जणांना काहीही न होता 9 महिने पूर्ण का? हे असं का होतं? हॅलो, हाय, नमस्कार. आय एम डॉक्टर उत्तरा उशी विथ IVFcare.in. तर आय वेलकम यू टू आवर चॅनल. आज आपण एक अशी केस डिस्कस करणार आहे की मला आठवतं ती पहिल्यांदा आली होती आमच्याकडे, तेव्हाच ती हार मानलेली होती. तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं हे आज आपण डिस्कस करणार आहोत. तृप्ती मॅम किंवा जिज्ञा मॅम. ऍक्च्युली आपण ती केस बघितली होती हो. की तिला बाहेर सरोगसी सांगितली होती. तर थोडक्यात तिची हिस्ट्री काय होती की ती बाहेर 2-3 IVF सायकल तिच्या झालेल्या होत्या. मग तिला नंतर लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी ऑपरेशन केलं तर तिला सांगितलं की तिची गर्भाशयाची पिशवी अर्धी आहे, म्हणजे युनिकॉर्निएट युट्रस आहे असं. आणि आता जन्मतःच आहे ते. आणि आता तुला प्रेग्नन्सी हवी असेल तर तुला सरोगसीच करायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ती पूर्ण फॅमिली खचली होती पूर्ण. अशा परिस्थितीत त्यांना IVF केअर विषयी कळलं आणि ते आपल्याकडे आले. मग त्याच्यानंतर तिचं व्यवस्थित सगळं आम्ही अनालिसिस करून त्यांना बेसिकली अगदी त्यांचे काउन्सिलिंग व्यवस्थित, काउन्सिलिंग खूप महत्वाची होती या सगळ्या ह्याच्यात. तिची व्यवस्थित काउन्सिलिंग करून मग त्याच्यानंतर तिचं काही रिजनरेटिव्ह थेरपीज आहेत त्या सगळ्या करून आणि त्याच्यानंतर तिचं IVF सायकल केलं. आणि मग ती प्रेग्नंटही झाली 3ऱ्या सायकलला. आणि आता आपण पाहिलं की ती परवाच सर आपल्याकडे ऑपरेट झाली होती. ट्विन्स झाले, ट्विन्स होते तिला आधी आणि हळूहळू मग एकच ग्रो झालं आणि एक सिंगलटन प्रेग्नन्सी तिची राहिली. आणि आता 35 आठवडे झाले होते, परवाच आपण सेक्शन केलं तिचं. सो दॅट बेबी इज ऑल्सो गुड आणि एव्हरी म्हणजे फॅमिली मेंबर्स पण व्हेरी हॅपी आहे. मलाही आठवलं, म्हणजे मला आठवलं कशावरून की ते खूप जण आले होते. पूर्ण फॅमिली खूप फॅमिली. आणि मग तिने जेव्हा सांगितलं की IVF आधी झाल्या आणि मग ऑपरेशन केलं, कॅमेरा घातल्यावर कळलं की गर्भपिशवी अर्धी आहे. आणि ते रिॲक्शन बघून ना मग म्हणजे मला असं वाटलं की गर्भपिशवी अर्धी म्हटल्यावर ती अख्खी फॅमिलीच पूर्ण कोसळली. म्हणजे इट वॉज सायकोलॉजिकल. सरोगसी तसं अवघडच आहे की कोण करणार, काय करणार, आणि आता बदलते कायदे याच्यामध्ये 9 महिने आणि फायनान्शियली आहे. आणि मिळायला पाहिजे ना की आपल्या नातेवाईक किंवा हे कोणीतरी. तर मला ती आठवते. पण आता मला वाटतं हे पुढचं सांगू तुम्ही सांगा. ऍक्च्युली तिला सांगितलं की तुझी गर्भपिशवी अर्धी आहे, तर ती त्याच्यातच ती खूप घाबरून गेली होती. पण आता मी पहिली गोष्ट ती रडत होती, तिला आपण शांत केलं, काउन्सिल केलं. आपण तिला उदाहरणं दाखवले. आपल्याकडे जे पेशंट्स होते की ज्यांचे अर्धी गर्भपिशवी होती, नॅचरली कन्सीव्ह होऊन त्यांना डिलिव्हरी झालेली, त्यांची मुलंही होते, तरी बऱ्याच पेशंटला कळत सुद्धा नाही की आपली गर्भपिशवी अर्धी आहे. मग आपण तिला समजवलं की एक छोटी आपली मूठ जर आपण घेतली, एवढी गर्भपिशवी असते, ही 2.5 ते 3 किलो केजीचं बेबी कॅरी करण्याची कॅपॅसिटी ठेवते. अर्धी आहे तर त्याच्यात पण कॅपॅसिटी असते, ती मोठी होऊ शकते असते ते. मग आपल्याला काही बेसिक तिच्या आपल्याला टेस्ट कराव्या लागल्या की जसं आपण डॉपलर केलं, तिचं युट्राइन डॉपलर केलं, त्याच्यामध्ये आपल्याला आतलं आवरण कसं आहे ते कळालं, व्हॉल्यूम किती आहे ते कळालं, ब्लड फ्लो कसा आहे ते कळालं. मग आपण तिला हॉर्मोनल ट्रीटमेंट देऊन एंडोमेट्रियम डेव्हलप आपण करून बघितलं की ते किती होते. कारण की बाहेर IVF झालेलं म्हणजे तिची एंडोमेट्रियल थिकनेस डेफिनेटली वाढत होती, पण फ्लो चांगला नव्हता आणि व्हॉल्यूम थोडा कमी होता. मग आपण ते कशी इम्प्रूव्ह केली आणि कशी आपण ती अर्धी गर्भपिशवी प्रेग्नन्सीसाठी सक्षम केली, याच्याबद्दल सर थोडा डिटेलमध्ये सांगाल. म्हणजे पहिला मुद्दा आहे की अर्धी गर्भपिशवी म्हणजे काय दिवस संपले किंवा होणार नाही असं नाही. जर ह्याला मेडिकली युनिकॉर्निएट युट्रस असं म्हणतात, किंवा काही जणांचं गर्भपिशवी प्रॉपर दोन्ही बाजू, उजवी बाजू डावी बाजू बनून झालेली असते, पण ती छोटी असते. म्हणजे पूर्ण असते पण आकाराने छोटी असते. आता ह्या केस करता आपण फक्त युनिकॉर्निएट किंवा अर्धी जन्मजात डेव्हलप झालेली गर्भपिशवी बघतो. समजा अशा
100, 200, 500, 1000 केसेस आपण पाहिले, तर सगळ्यांनाच काही इन्फर्टिलिटी नसते. येस. कारण ती अर्धी गर्भपिशवी किती डेव्हलप झाली किंवा ती किती सक्षम आहे Yes. ह्याच्यावर त्याच्या कार्यक्षमतेचं म्हणजे गर्भ वाढवणं हे गर्भपिशवीचं काम काम आहे. त्याच्यावर त्याचा आउटकम अवलंबून असतो. खूपच कमी असेल तर गर्भधारणा होत असते, प्रेग्नन्सी होत नाही. जसं हीच आहे की बाहेर IVF केलं म्हणजे काय, बाहेर गर्भ करतो, हो. बाहेर गर्भ करून आपण गर्भपिशवीत सोडले पण ते रुजत नाही, कारण ती एवढी अंडर डेव्हलप किंवा एवढी कमकुवत असते. काही जणांमध्ये काय असतं की प्रेग्नन्सी होते पण ती वाढत नाही, ज्याला आपण ॲबॉर्शन म्हणतो, की कोणाचं 2 महिने, कोणाचं 3 महिने, कोणाचं प्रीटर्म डिलिव्हरी हो. होते, 4थ्या 5व्या 6व्या महिन्यात, 7व्या महिन्यात. आणि काही जणांचं नॅचरल प्रेग्नन्सी होते, पूर्ण 9 महिने प्रेग्नन्सी जाते, नॉर्मल डिलिव्हरी होते, सगळं व्यवस्थित होतं, त्यांना आयुष्यात कळत सुद्धा नाही की त्यांना अर्धी गर्भपिशवी. म्हणजे मी जेव्हा सगळं जनरल गायनॅक वगैरे मला आठवतंय की असे बरेचदा व्हायचं, एक नाही अनेक केसेस आठवतात की काहीतरी पाळीचा त्रास आहे, वयाच्या 45-50व्या वर्षी तुम्हाला हिस्टेक्टॉमी करायला लागते त्या पेशंटची, आणि आपण म्हणून ऑपरेशन सुरू करायचं, आणि ऑपरेशन सुरू केल्यावर आतमध्ये लक्षात येतं की अरे हिला अर्धीच गर्भपिशवी आहे किंवा एकच बाजूची युनिकॉर्निएट आहे, आणि त्यावेळेला तिची 2-3 मुलं बाहेर उभी असायची. म्हणजे त्या बाईला तेव्हा कुठे सोनोग्राफी होती, Yes. एवढं कॉमनली व्हायचं नाही नाही. 20-30 वर्षापूर्वी, नाही का. म्हणजे याचा अर्थ की जर ह्याच्यातून धडा काय घ्यायचा, अर्धी गर्भपिशवी म्हणजे फुल स्टॉप नाही, त्याच्यावर इलाज होतो. Yes. मग आता जर आपण पाहिलं की युनिकॉर्निएट युटरस असताना एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आउटकम येतात प्रेग्नन्सी, की प्रेग्नन्सी न होण्यापासून प्रेग्नन्सीहून ॲबॉर्शन ते प्रीटर्म डिलिव्हरी, तर काही जणांना काहीही न होता 9 महिने पूर्ण हे असं का होतं. मग त्याच्यावर जे तृप्ती मॅडमनी सांगितलं की ती गर्भपिशवी किती सक्षम आहे, मग ह्या सक्षमतेला काही पॅरामीटर्स आहेत जे आपण सोनोग्राफीवर Sonography. पाहतो. मग मेनली कुठले पाहतो की त्याच्या आतमध्ये किती जागा आहे, Body. ज्याला मेडिकल भाषेमध्ये एंडोमेट्रियल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम. म्हणजे आतमधली जागा आहे. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला अनेक त्याच्यावर रिसर्च पेपर्स येतील. एंडोमेट्रियल ब्लड फ्लो, त्या गर्भपिशवीला किती रक्त पुरवठा आहे, डॉपलर Doppler. आणि तो झोन मध्ये असतो. म्हणजे जनरली 4 झोन असतात. झोन 1 सगळ्यात बाहेरचा, झोन 4 सगळ्यात आतला, ऍटलीस्ट झोन 3 पर्यंत तरी पाहिजे. पाहिजे. आणि मग येतं की त्या गर्भपिशवीची थिकनेस, Thickness. जाडी किती आहे, तर 7 मिलीमीटरच्या वर प्रेग्नन्सी होते, पण हे खूप महत्वाचं आहे, 10च्या आसपास किंवा 10च्या वर असेल तर चांगली प्रेग्नन्सी 9 महिने वाढते. Yes. बरेच जण पुस्तकात रिसर्च पेपरमध्ये दिलंय की 7 मिलीमीटर इज रिक्वायर्ड. पॉसिबिलिटी होते पण शक्यता कमी होते, ज्याला प्रॉबेबिलिटी म्हणतो. तसं गुड एंडोमेट्रियम, कारण नुसतं प्रेग्नन्सी होणं उपयोग नाही ना, ती 9 महिने वाढायला पाहिजे. एवढासा गर्भ आहे तो 2500-3000 ग्रॅम एवढं बाळ होतं, म्हणजे केवढ्या पटीने वाढतो एवढासा गर्भ, तर तेवढी गर्भपिशवीची क्षमता पाहिजे की तो वाढत गेला पाहिजे त्याच्यामध्ये. नाही तर मग काय अर्धवट झालं की मग 4थ्या-5व्या महिन्यात बाळाचं वाढ होत नाही, BP वाढलंय, पाणी कमी झालंय, वाढ होत नाही, हे कॉम्प्लिकेशन नको. म्हणून सुरुवातीलाच गर्भपिशवी एवढी सक्षम करायची की ती 9 महिने बाळाला पोसू शकली पाहिजे. आणि मग जे तू म्हणाले की ह्यामध्ये गर्भपिशवीची आतली जागा वाढवणं, त्याचा ब्लड सप्लाय वाढवणं, आता बरेच हार्मोनल किंवा इंटरव्हेन्शन, सर्जिकल इंटरव्हेन्शन, ज्याला रिज्युविनेशन थेरपी असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपण गर्भपिशवीचा रक्तपुरवठा वाढवू शकतो, किंवा ज्याला आपण एन्जिओजेनिक ग्रोथ फॅक्टर, एन्जिओ म्हणजे रक्तवाहिन्या, जेनेसिस म्हणजे नवीन तयार होणं, नवीन रक्तवाहिन्या तयार होऊ शकणारे हार्मोन्स आपण गर्भपिशवीच्या आत इंजेक्ट करू शकतो, की जेणेकरून रक्तपुरवठा वाढतो. म्हणजे हे जे झोन्स म्हटलं की झोन 2 असेल तर तो 3-4 पर्यंत जातो, 1 असेल तर हे होतं. गर्भपिशवी जर आतली जागा कमी असेल तर ती वाढवता येते सर्जिकली, त्याला बलून्स वगैरे अशा नवीन नवीन बरेच थेरपीज आहेत ज्या आपण गेल्या 2-4 वर्ष, म्हणजे असं केल्याने तुम्ही गर्भपिशवी सक्षम करू शकता, बरोबर. आणि त्यानंतर मग ती प्रेग्नन्सी झाली की व्यवस्थित प्रेग्नन्सी 9 महिने होते. आता हिचं काय झालं की एका मर्यादेपर्यंत वाढली, म्हणून जसं चेतना मॅडमने म्हटलं की आधीच जुळे होते, पण त्यानंतर आता हा आपला अंदाज आहे की त्या ब्लड सप्लायमुळे गर्भ मध्येच थांबला किंवा वाढला नाही. आता त्याला दुसरी कारण असू शकते की त्या गर्भात काही दोष असेल, तर ते आता ह्याच्यानंतर कळेल.
तर अशा प्रकारे जर आपण केलं ना तर डायरेक्ट किंवा गर्भपिशवी कमकुवत आहे किंवा अर्धीच आहे किंवा पूर्ण असून सुद्धा छोटी आहे म्हणून डायरेक्ट सरोगसी करा असं नाही. तर त्याच्या आधी पण आता नवीन नवीन गोष्टींमुळे आहे येस आपण हे करू शकतो, त्याला सक्षम बनवू शकतो. आणि जर गर्भपिशवी व्यवस्थित असेल, सक्षम असेल, तर त्यात होणारं बाळ 9 महिने व्यवस्थित विना कॉम्प्लिकेशन वाढू शकतं. बरोबर ना? येस. अजून काही, कारण सर इज गुड सर्जन. सो याच्यामध्ये आपण जे हिस्ट्रोस्कोपी करतो, म्हणजे हिस्ट्रोस्कोपी आपण गर्भपिशवी छोटी असेल तर करतो, तसंच IVF रिपीटेडली फेल होत असतील तरी करतो. त्याच्यामध्ये आपण ते मेट्रोप्लास्टी म्हणतात त्याला, हा, की हा. गर्भपिशवीचं मधली असणारी जागा वाढवणे, व्हॉल्यूम वाढवणे, येस आणि मग त्याच्यामध्ये आपण PRP करतो आणि काही अँजिओजेनेटिक फॅक्टर्स म्हणजे ब्लड फ्लो वाढवणारी औषधं आपण गर्भपिशवीमध्ये टाकतो. ज्याच्यानंतर नुसतं आपलं जे लक्षात आलंय की नुसतं IVFचाच नाही तर IUIचा सुद्धा सक्सेस रेट वाढलेला आहे. सो ते खूप म्हणजे एक जसं चेतनाने सांगितलं की इंडोमेट्रियल रिज्युव्हिनेशन जे आहे ते ह्या हिस्ट्रोस्कोपीच्या याने खूप चांगल्या प्रकारे करतायत. रिपीटेड IVF फेल होत आहेत, एंडोमेट्रियम वाढत नाहीये, सरोगसी सांगितली आहे. यातला काही प्रॉब्लेम असेल तर IVF केअरला भेटूया.